आज आपण सिंधी स्पेशल दाल पकवान कसं बनवायचं ते बघणार आहोत। आज आपण मैदा न वापरता दाल पकवान बनवणार आहोत। दाल पकवान बनवण्यासाठी थोडा सुद्धा मैद्याचा वापर नाही केलाय, तर फक्त आज आपण गव्हाच्या पिठाचं दाल पकवान कसं बनवायचं ते बघणार आहोत। खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत दाल पकवान खूप छान टेस्टी बनवून तयार होतं। तर दाल पकवान ही खरं तर एक सिंधी रेसिपी आहे। सिंधी लोक नाश्त्यासाठी आवर्जून बनवतात दाल पकवान। नेहमीच नाही तर एखाद्या विकेंडला तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता बनवायला। काही सोपी आहे, अगदी उपलब्ध साहित्यामध्ये बनवून तयार होते आणि खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत गव्हाच्या पिठाची आज आपण मस्त दाल पकवान बनवणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। पकवान बनवण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। इथं आज आपण मैद्याचा वापर नाही करणार। इथे मी घेतलेला आहे 3 कप गव्हाचं पीठ आणि पाव कप इथे मी रवा घेतलेला आहे। रव्यामुळे आपली कुरकुरीत आणि खुसखुशीत आपली पकवान बनवून तयार होतात, त्यासाठी रवा टाकायचा बारीक। इथे मी 1 चमचा जिरे घेतले ते टाकायचे आणि ओवा 1 चमचा टाकायचा। फ्लेवर खूप छान उतरतो ओव्याचा, चोळून टाकला मी। आणि चवीनुसार मीठ टाकायचे आणि 2 चमचे पोहे काही चमच्याने तेल टाकायचे, 2 ते 3 चमचे तेल टाकल्यानंतर आपली जी पकवान आहे ती छान अशी कुरकुरीत होतात आणि मऊ सुद्धा पडत, यासाठी तेल टाकायचे। आता इथे आपल्याला हे पीठ आहे ते चोळून घ्यायचे। आपण तेल टाकले आहे ना, ते आपल्या गव्हाच्या पिठाला चोळून लावायचं आणि त्यानंतर याला पाणी घालत याला घट्टसरच मळून घ्यायचे। आपण पोळीला वगैरे कणिक कशी मळतो ना, तसं नाही मळायचं। आपण घट्टसर पुरीसाठी कसं करतो ना तसं मळून घ्यायचे। पुऱ्या वगैरे आपण गव्हाच्या पिठाच्या करतो ना तसं मळून घ्यायचं या पिठाला। तर याला आता आपण घट्टसर मळून घेऊया या गव्हाच्या पिठाला। थोडं थोडं पाणी टाकत इथे मी घट्टसर गोळा हा मळून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही किती घट्टसर मळलेला आहे। पुरीसारखा मळून घ्यायचा, पुरीला आपण पीठ कसं मळतो। आता पोहे खायच्या चमच्याने, त्या चमच्याने 1 चमचा मी इथे तेल टाकलेलं आहे। तेल टाकल्यानंतर आणखीन एकदा आपल्याला गोळा मळून घ्यायचा 1 मिनिट। आता इथे गोळा मळून घेतलेला आहे घट्टसर, हा बाउलमध्ये ठेवून घ्यायचा आहे सुकून याच्याकरता, असंच ठेवून द्यायचा नाही आहे। आणि ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे। आता या पिठावरती झाकण लावून आपला 15 मिनिट हे पीठ भिजत ठेवायचे। आता पीठ भिजतंय तोपर्यंत आपण इथे मी घेतलेला आहे एक बाउल घेतलेला आहे, मिक्सिंग बाउल। याच्यामध्ये 1 कप चणा डाळ घेतलेली आहे। तुम्ही या ठिकाणी वाटीने सुद्धा 1 वाटी घेऊ शकता चणा डाळ। आता ही आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे चणा डाळ, म्हणजे पावडर वगैरे असते ती निघून जाते, याच्याकरता धुवून घ्यायची स्वच्छ पाण्याने 2 ते 3। इथे मी चणा डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली देखील आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे। पाणी डाळीच्या 1 इंचभर टाकायचं आणि ह्याला भिजत ठेवायची डाळ एक अर्धा तास। आता इथे मी आपल्याला चटणी करायची आहे दाल पकवान सोबत खाण्यासाठी। तर इथे मी घेतलेले आहे साधारण 1 वाटी चिंच घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला चिंच धुवून घ्यायची आहे स्वच्छ पाण्याने। सुरुवातीला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। धुवून घेतल्यानंतर याच्यामधलं पाणी काढायचं आहे आणि पुन्हा आणखीन एकदा याच्यामध्ये पाणी टाकायचे। पाणी टाकून आपल्याला ही साधारण 15 मिनिट आपल्याला भिजत ठेवायची चिंच। तोपर्यंत आपण डाळीचा कुकर लावून घेऊयात। तर इथे मी कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये साधारण 2 कप इतकं पाणी टाकलेलं आहे आणि इथे आपली डाळ देखील भिजली देखील आहे। ही साधारण 15 ते 20 मिनिट छान भिजवून घेतली। आता पाणी आहे ते गॅसवरती ठेवलं आणि एक उकळी काढून घेतली आणि गरम पाण्यात डाळ टाकलेली आहे। डाळ टाकताना गरम पाण्यातच टाकायची आहे। आता या डाळीमध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत, कट करून टाकायच्या मध्ये कट मारून। आणि 2 हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायचे, म्हणजे कलर छान येतो डाळीला। आणि आपल्याला अर्धा चमचा आपल्याला तेल टाकायचे, डाळ छान शिजते त्याच्याकरता। आणि याला मिक्स करून घ्यायचं एकदा आणि याला आपल्याला झाकण लावून आता या कुकरच्या आपल्याला साधारण 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, कारण डाळ शिजायला जरा वेळ लागतो। त्यासाठी आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकरची 1 शिट्टी झालेली आहे।
आता इथे कुकरच्या साधारण 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। कुकरचा गॅस आहे तो बंद करायचा आणि कुकर आहे तो थंड करून घ्यायचा आहे। आता तोपर्यंत आपण चटणी करायला घेऊयात पुदिन्याची। इथे मी फ्रेश असा पुदिना घेतलेला आहे मूठभर आणि मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे। एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या, मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता। आणि 1 इंच अद्रक घेतलेला आहे। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या इथे मी कैरीचे तुकडे करून घेतलेले आहेत। एक 5 ते 6 तुकडे करून घेतलेले आहेत छोटे छोटे। आता इथे छोटं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सुरुवातीला कोथिंबीर टाकायचे आणि नंतर हिरवी मिरची टाकून घ्यायचे आणि 1 इंच अद्रक, लसूण। सध्या बाजारामध्ये कैरी मिळत आहे, त्याच्याकरता कैरीचे काप टाकले आहेत। तुम्ही या ठिकाणी अर्धा कप दही किंवा लिंबू देखील पिळू शकता, म्हणजे आपले तिखट आणि आंबट चटणी देखील बनवून तयार होईल। इथे मी 1 कांदा आहे छोटा, तो कट करून घेतलेला आहे, तो टाकायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। आणि ते अर्धा चमचा आपल्याला जिरे टाकायचे आणि आपल्याला इथे काळं मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि पांढरं मीठ देखील टाकायचे चवीनुसार। आणि आपली चटणी एकसारखी व्हावी याच्याकरता अर्धा कॅटलीतली परी आपल्याला तेल टाकायचे आणि थोडंसं आपल्याला अर्धा कप पाणी टाकायचं आणि याला छान असं बारीक अशी पेस्ट करून घ्यायची या चटणीची, म्हणजे बारीक छान होईल। बघू शकता ग्रीन कलर किती छान आलेला आहे आपल्या चटणीला। इथे आपली मस्त अशी आंबट आणि तिखट या चवीची ती आपली चटणी देखील बनवून तयार होते। खायला तर खूप मस्त लागते ही चटणी। आता ही चटणी आपल्याला मिक्सरमधून एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायची। इथे आपली मस्त अशी ग्रीन कलरची चटणी देखील पुदिन्याची बनवून तयार झालेली आहे। चटणी देखील एक संद झालेली आहे आणि ही चटणी तुम्ही चाटसोबत देखील खाऊ शकता। भेळ केली तर भेळसोबत सुद्धा वापर होतो या चटणीचा खूप। आता इथे मी चिंच देखील भिजली आहे 15 मिनिटांनी। चिंच देखील भिजायला काही वेळ लागत नाही। आता जी चिंच आहे ना, चिंच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आणि थोडंसं आपल्याला अर्धा कप पाणी टाकायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि याला 2 हिरव्या मिरच्या टाकायचे, अर्धा चमचा आपल्याला जिरे टाकायचे। जिरे टाकल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे बंद चालू करून, छान बारीक पेस्टच करून घ्यायची। आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये एक चाळणी घेतलेली आहे, चाळणी किंवा गाळणी, त्याच्यामध्ये आपल्याला ही पेस्ट काढायची आहे चिंचेची आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि हे गाळून घ्यायचं आहे। म्हणजे काय होतं, असं गाळून घेतल्यामुळे चिंचेमधल्या ज्या काड्या आणि चिंचेच्या ज्या काही बिया असतात त्या निघून जातात, त्याच्याकरता हे असं गाळून घ्यायचं आणि एक संद छान आपली चटणी देखील बनवून तयार होते। त्यासाठी गाळून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकत। इथे बघू शकता, इथे आता आपल्याला ही जे चिंचेमधल्या ज्या काड्या वगैरे निघलेल्या त्या आता टाकून द्यायच्या आहेत आणि इथे बघू शकता इथे आपण गाळून देखील आपली झालेली आहे ही चटणी। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही लागलेलं असतं चिंचेच्या चटणीचं ते सर्व निघून जातं। त्याच्याकरता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आणि याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकून आपल्याला ही बाजूला ठेवून द्यायची आहे। तोपर्यंत इथे आपला कुकर देखील झालेला आहे, बाजूला देखील कुकर झालेला आहे। आता इथे कुकर देखील मी थंड करून घेतला पूर्ण। आता इथे बघू शकता डाळ शिजवताना जास्त डाळ आहे ती आता घोटताना आपल्याला जास्त डाळ आहे ती जास्त मॅश वगैरे करायची नाही, थोडेसे ते डाळीचे कण असतात ना ते राहू द्यायचे आहेत। आता इथे डाळ आहे ते आपल्याला घोटून घ्यायचे या पद्धतीने। आता इथे मी रवी घेतलेली आहे, रवीने आपल्याला घोटून घ्यायचे किंवा तुम्ही जी पळी आहे ना पळीने सुद्धा घोटू शकता, छान देखील घोटून तयार होते पळीने सुद्धा। 1 ते 2 मिनिट याला आपण घोटून घेणार आहोत। इथे आपली डाळ देखील घोटून तयार झालेली आहे। आता ही डाळ आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहे। आता तोपर्यंत आपण चिंचेची चटणी आहे ते शिजवून घेणार आहोत। आता चिंचेची चटणी आहे ते आपल्या गॅसवरती ठेवलेली आहे, गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवली आहे। आता आपल्याला या चिंचेच्या चटणीमध्ये साधारण 1 कप गूळ टाकायचा आहे, मी इथे अर्धा कप गूळ टाकलेला आहे, मिळून 1 कप होतो। आता इथे मी धने जिरे पावडर दोन्हीही टाकलेली आहे, त्याने आपल्या चटणीला स्वाद खूप छान होतो। इथे मी काळं मीठ देखील टाकलेलं आहे आणि पांढरं मीठ देखील टाकलेलं आहे। दोन्ही टाकल्यामुळे काय होतं, काळं मीठ आपल्या चटणी जी आहे छान अशी बनवून तयार होते, त्याच्याकरता काळं मीठ टाकायचं। आता इथे मी 2 हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या, तरी पण लाल तिखट टाकायचं आहे, मी लाल तिखट 2 चमचे टाकलेलं आहे घरी बनवलेलं, किंवा तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता। आता याला मिक्स करून घ्यायचं आहे, सर्व जिन्नस टाकलेले आहे ते। आणि आता ही चटणी जी आहे आपल्याला साधारण एक 3 ते 4 मिनिट ही चटणी आपल्याला शिजवून घ्यायची आहे मीडियम गॅस करून।
आता याला अधूनमधून आपल्याला हलवत राहायचं आहे। इथे बघू शकता, इथे तुम्हाला दिसत असेल आपली इथे 3 ते 4 मिनिटात घट्टसर दिसू लागलेली आहे चटणी। आता ही चटणी मी आहे ह्याच्यापेक्षा जास्त शिजवणार नाहीये, घट्ट करायची नाहीये। आता गॅस आहे तो बंद करायचा। ही चटणी आहे चिंचेची रेडी झालेली आहे। आता थंड करून घ्यायची आहे चटणी। आता इथे पक्वान्न करण्यासाठी गव्हाचं पीठ देखील छान भिजलेलं आहे। आता गोळ्यामधून आपल्याला पुरीला आपण गोळा करून घेतो ना, याला आता आपल्याला तेवढा गोळा करून घ्यायचा पुरी एवढा। आता ह्याला गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचं एकदा। आता याला जितकं शक्य होईल तितकं तेवढं पातळ लाटून घ्यायचं। आपली चपाती कशी असते ना त्याच्यापेक्षा पातळ लाटून घ्यायचं, म्हणजे पापड कसा असतो ना पापडासारखं लाटून घ्यायचं। आता इथे मी याला पातळ लाटून घेतलं, मग काय होतं खुसखुशीत आणि आपली कुरकुरीत आपली पक्वान्न म्हणून तयार होतात। आता इथे आपल्याला झाकण घ्यायचं डब्याचं, त्याला आपल्याला आकार द्यायचा गोला। तुम्ही जाड पक्वान्न जर लाटलं तर ते कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार नाही, त्याच्याकरता याला पातळ लाटून घ्या। आणि याला पक्वान्न फुगू नये याच्याकरता काटा चमचा टोचून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही चाकूने देखील टोचू शकता। इथे आपलं आता पक्वान्न देखील बनवून तयार झाले आहेत, आपण लगेच तळायला घेऊयात पक्वान्न। इथे मी तेल देखील गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम करत असताना जास्त कडकडीत देखील गरम करायचं नाही आहे, मंदच गॅसवरती आपल्याला तेल देखील गरम करून घ्यायचं आहे, मंद ते मीडियम। आता पक्वान्न सोडून घ्यायचे तेलामध्ये। आता आपल्याला गॅसची फ्लेम ठेवताना मंदच ठेवायचे, याला मंद आचेवरती तळून घ्यायचे, म्हणजे हे एकदम असे खुसखुशीत होतात आणि कुरकुरीत देखील होतात, मऊ पडत नाही। तर बघा मी याला 2 ते 3 मिनिट छान याला मंद आचेवर तळून घेतले। गॅसची फ्लेम ठेवताना मीडियम हाय ठेवायची नाही, तर कलर बदलू शकतो पक्वान्नाचा आणि ते आपले पक्वान्न मऊ पडू शकतात, त्याच्याकरता मंद आचेवरती तळून घ्यायचे। बघू शकता तुम्ही कलर देखील अगदी गोल्डन देखील आलेला आहे, याच रंगावरती आपल्याला तळून घ्यायचे। पक्वान्न तळायला गेलं कसं ओळखायचं, बुडबुडे कमी होतात तळल्यानंतर, मग पक्वान्न काढून घ्यायचे। इथे आपले पक्वान्न आता ती कुकरमधली जी डाळ आहे ती एका बाउलमध्ये काढून घ्यायची आपल्याला। इथे मी बाउलमध्ये काढून देखील घेतलेली आहे। आता या डाळीवरती आपल्याला चाट मसाला भुरभुरायचा आहे, आणि इथे मी घेतलेला आहे पांढरं मीठ आणि काळं मीठ आपल्याला टाकायचं आहे, किंवा तुम्ही वरून फोडणी देखील देऊ शकता, पण डाळ तशीच दिलीच असते त्याच्याकरता असं वरून टाकायचं आणि खूप छान आपली डाळ देखील दिसते। इथे मी धने जिरे पावडर देखील वरून अशी भुरभुरली आहे, आणि लाल तिखट काश्मीरी लाल तिखट भुरलेलं आहे, आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे वरून। आता इथे तडका देणार आहे मी वरून, त्याच्याकरता 1 ते 1.5 पळी मी इथे तेल टाकले आहे कॅटलीतली। अर्धा चमचा आपल्याला जिरे टाकायचे, अर्धा चमचा मोहरी टाकायची, आणि चिमूटभर आपल्याला हिंग टाकायचं। आणि ही फोडणी आहे ती थोडी थंड झाली की लगेच आपल्याला लाल तिखट टाकायचे 1 चमचा। लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता। आता जी फोडणी आहे ती आपल्याला या डाळीवरती टाकायची। अगदी मस्त अशी दाल तडका आपण कशी फोडणी देतो ना तशी बनवून तयार होते, किंवा तुम्ही असं वरण आपण फोडणी देतो ना तशी सुद्धा देऊ शकता, पण अशी पटकन होते। आणि वरून अशी कोथिंबीर टाकायची। आता आपण डाळ आहे दाल पक्वान्न सर्व करूया। आता आपण दाल पक्वान्न आहे तो सर्व करूया। आता डाळ आहे बघू शकता, डाळीला मस्त कलर आलेला आहे, अगदी चमचमीत मस्त बनवून तयार झालेली आहे डाळ। तर हा दाल पक्वान्न कसा खायचा काय कायना माहीत असेल, किंवा काय कायना माहीत देखील नसेल। आता पक्वान्न घ्यायचं आहे तळून घेतलेला, आणि त्याच्यावरती डाळ अशी स्प्रेड करायची आहे, पसरवायची आहे, आणि आपल्याला कांदा टाकायचा आहे। आपण जी चिंचेची चटणी बनवली होती ना आंबट आणि गोड तिखट ती टाकायची, आणि इथे आपण पुदिन्याची चटणी बनवली ती टाकायची चमच्याने, आणि बारीक शेव टाकायची आहे आपण पाणीपुरीसाठी वापरतो ना ती। आणि बघू शकता तुम्हाला आवाजावरून लक्षात येत असेल किती खुसखुशीत आणि कुरकुरीत आपले दाल पक्वान्न देखील बनवून तयार झालेलं आहे। एकदम मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत मस्त तुम्हाला आवाजावरून लक्षात येत असेल, अगदी मऊ पडत नाही। बराच वेळेस हे आपले दाल पक्वान्न खुसखुशीत राहतात। तर आपण पक्वान्नला आहे ते पातळ लाटले आणि मंद आचेवर तळले, त्यामुळे खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतात, अजिबात मऊ पडत नाही। त्याच्याकरता पातळ लाटून घ्यायचं। एखाद्या विकेंडला नाश्त्यासाठी दाल पक्वान्नची रेसिपी नक्की करून बघा। तर नाश्त्याला नाही तर रात्रीच्या जेवणाला किंवा दुपारच्या जेवणाला करू शकता। मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ते दाल पक्वान्न। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा।
वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.